या ठिकाणी पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे। सभापती महोदय, या सभागृहात आल्याच्या नंतर मी वारंवार त्या ठिकाणी ऐकतो की आपल्या देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी त्या ठिकाणी बनवायची। मी फार मोठा काय अर्थतज्ञ नाही आहे, पण एक साधी गोष्ट मला त्या ठिकाणी निश्चितपणे समजते की आपल्या देशातील जवळपास 60 ते 70% लोक ही शेती या व्यवसायावर त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि त्या शेतीसाठी जोपर्यंत आपण सिंचनासाठी मुबलक पाणी, वीज आणि जो शेतकरी त्या शेतात राबून कष्ट करून पीक पिकवतो, त्यानं पिकवलेल्या माल उत्पन्नाला त्या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्या ठिकाणी त्याला हमीभाव जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मला वाटते आपण जे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न त्या ठिकाणी बघतोय ते आपण कधीही गाठू शकणार नाहीत। सभापती महोदय, मी कायम ऐकतो की आपण इतके मोठे हायवे बनवले, इतक्या मेट्रो बनवल्या, ह्या हायवेसाठी 70,000 कोटी, त्या हायवेसाठी 1 लाख कोटी। सभापती महोदय, पण मला वाटतं अटल बिहारी वाजपेयीजींचंच त्या ठिकाणी विजन होतं नदीजोड प्रकल्प। मला वाटतं नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून बजेटमध्ये तरतूद करून त्या शेतकऱ्याला शाश्वत पाणी त्या ठिकाणी का उपलब्ध करून देत नाही? मला वाटतं हा माझा सरकारच्या पुढे प्रश्न आहे। सभापती महोदय, आपण बघितलं असेल ज्या वर्षी चांगला पाऊस होतो आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पीक पिकतं आणि प्रचंड प्रमाणात उत्पन्न येतं, उत्पन्न आल्याच्या नंतर शेतकऱ्याला योग्य जर भाव मिळाला तर आपण त्या वर्षी बघा किराणाचं दुकान असेल, सोनाराचं दुकान असेल, गाड्याची दुकानं असतील, सगळी जोरात त्या ठिकाणी चालू असतात। पण ज्या वर्षी शेतकऱ्याचं पीक पिकत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, त्या वर्षी मात्र ही सगळे व्यवसाय करणारी लोक त्या ठिकाणी माशा मारत बसलेले असतील। म्हणून माझी विनंती आहे की शेतीकडे बघत असताना जो दृष्टिकोन सरकारचा आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे। ती शेती नफ्याची, ती शेती फायद्याची कशी करता येईल ह्याच्यासाठी सरकारने त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे। सभापती महोदय, मी महाराष्ट्रासाठी एक म्हणणं त्या ठिकाणी मांडतोय। पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत, वैतरणा, उल्हास समुद्रातनं ज्या नद्या वाहून जातात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी सप्टेंबर 2024 मध्ये पाणी वळवण्यासाठीच्या प्रस्तावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली। सभापती महोदय, या प्रकल्पाच्या अंतर्गत जवळपास 55 TMC पाणी आणण्याच्या दृष्टीनं सविस्तर प्रकल्प अहवाल डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी सरकारनं ठेवलेलं आहे आणि ह्या प्रकल्पासाठी साधारणतः 70,000 कोटी रुपयाची गरज असून मला वाटते ते जर पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले तर साधारणतः 70 TMC पाणी ही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि महाराष्ट्रासाठी नदीजोड प्रकल्पाची का आवश्यकता आहे? नारपार असेल, अंबिका असेल, औरंगा असेल, दमनगंगा, वैतरणा, उल्हास यासारख्या नद्याच्या खोऱ्यातील जे अतिरिक्त पाणी आहे, जी गोदावरी खोऱ्यातील कोरडवाहू भागामध्ये जर आपण त्या ठिकाणी वळवलं तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय आणि त्याला मुबलक प्रमाणात पाणी, शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला ती जी शेती ही फायद्याची त्या ठिकाणी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून उत्पन्न घेऊन त्याचा प्रपंच त्या ठिकाणी करता येईल। सभापती महोदय, मला माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात जी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि ज्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सभापती महोदय, त्या नुकसानीच्या बाबतीत जवळपास माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये 5,77,544 हेक्टर इतक्या क्षेत्राचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या ठिकाणी जवळपास 31,628 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं आहे। पण सभापती महोदय, दुर्दैवानं या ठिकाणी खंत व्यक्त करावी वाटते की केवळ 14,000 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात अद्यापर्यंत पडलेत। अजूनपर्यंत जवळपास 17,628 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणं बाकी आहे। सभापती महोदय, मी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात जी आपत्ती आली आहे ह्या आपत्तीच्या बाबतीत केंद्र सरकारनं राज्य सरकारला काय मदत केली, पण सभापती महोदय त्या ठिकाणी दुर्दैवानं राज्य सरकारचा प्रस्ताव आला नाही। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या मंत्री महोदयाच्या उत्तरात जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या उत्तरात त्या ठिकाणी मला सांगितलं गेलंय। सभापती महोदय, मला अपेक्षा आहे
की महाराष्ट्र सरकारनं तातडीनं ती मदतीचा प्रस्ताव पाठवावा केंद्र सरकारकडं आणि डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून जी शेतकऱ्याला भरीव स्वरूपाची मदत त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे ती मदत त्या ठिकाणी तातडीनं मिळवून द्यावी ही माझी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे. सभापती महोदय माझी विनंती आहे, मी एकटाच आहे वक्ता बोलणारा, किमान मला 10-15 मिनिटं तरी बोलू द्या सभापती महोदय. मला एक सगळ्यात महत्वाचा विषय मला आपल्या माध्यमातून सांगायचा आहे की मराठवाड्यामध्ये साधारणतः 1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत किती आत्महत्या झाल्या सभापती महोदय? 112 छत्रपती संभाजीनगरमध्ये, 32 जालन्यात, परभणीमध्ये 45, हिंगोलीमध्ये 33, नांदेडमध्ये 90, बीडमध्ये 108, लातूरमध्ये 47, धाराशिवमध्ये 70. मला वाटतं इतक्या प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संपवलंय. सभापती महोदय माझी विनंती आहे की आपण बघितलं असेल शेतकऱ्याच्या खताला जीएसटी आहे, शेतकरी जे कुठले औषधं त्या ठिकाणी वापरतोय त्याला जीएसटी आहे, पण जीएसटीचा परतावा शेतकऱ्यांना कुठून घ्यायचा सभापती महोदय? शेतकरी हा शेवटचा उपभोक्ता आहे, त्याला जीएसटीचा परतावा त्या ठिकाणी घेता येत नाही. म्हणून माझी विनंती आहे केंद्र सरकारला की जीएसटी जो शेतकऱ्याच्या खतावर, बियाण्यावर, त्या ठिकाणी तणनाशकावर लावला जातो तो जीएसटी त्या ठिकाणी कमी करावा, रद्द करावा ही माझी कळकळीची विनंती सभापती महोदय आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या ठिकाणी आहे. सभापती महोदय मला आपल्याला सांगायचंय की धाराशिवसाठी सगळ्यात महत्वाचा आई तुळजाभवानीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी सभापती महोदय मला थोडासा वेळ द्या सभापती महोदय. रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्गाची घोषणा सभापती महोदय 2014ला झाली होती. 2019च्या नंतर जवळपास 3200 कोटी रुपयाची त्या ठिकाणी आवश्यकता ह्या रेल्वे मार्गासाठी आहे. सभापती महोदय राज्य सरकारनं निम्मा खर्च उचलण्याची हमी त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिली आहे, पण दुर्दैवानं 1 रुपयाची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारनं ह्या प्रकल्पाच्या बाबतीत केली नसल्यामुळं केवळ तुळजापूर पासून धाराशिव पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं काम चालू आहे, पण तुळजापूर पासून सोलापूर पर्यंतच्या रेल्वे मार्गाचं टेंडर अद्यापपर्यंत त्या ठिकाणी अंतिम झालेलं नाही. आणि त्याच्यामुळं जे स्वप्न आहे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी जोडण्याचं ते स्वप्न त्या ठिकाणी अपुरं राहतंय. सभापती महोदय मला माझ्या मतदारसंघातल्या फक्त 2 मागण्या मला तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या समोर ठेवायच्यात. सभापती महोदय आमच्याकडं कनेक्टिव्हिटी रोडची चांगले, धुळे सोलापूर त्या ठिकाणी हायवे आहे, सुरत चेन्नईचा महामार्ग सुद्धा त्या ठिकाणी भारतमाला प्रोजेक्टमधनं बाहेर आल्यामुळं त्याला वेळ लागतोय, पण माझी विनंती आहे की त्याला सुद्धा लवकरात लवकर मंजुरी द्यावी. आणि मला वाटतं हे सगळे महामार्ग झाल्याच्या नंतर धाराशिव एमआयडीसी मध्ये एक लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी केंद्र सरकारनं उभा करावं ही माझी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या ठिकाणी सभापती महोदय कळकळीची विनंती आहे. आणि त्याचबरोबर धाराशिव शहरासाठी जी सुरत चेन्नईचा ग्रीनमेंट अलाइनमेंट जी त्या ठिकाणी अजून प्रलंबित आहे त्या ठिकाणाहून वैरागपासनं धाराशिव जिल्ह्याला जोडण्यासाठी, धाराशिव शहराला जोडण्यासाठी एक स्पर रोडची मागणी त्या ठिकाणी मी नितीनजी गडकरींकडे केली आहे. त्याला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता द्यावी, ज्याला 1365 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. ही सुद्धा माझी विनंती आपल्या माध्यमातून सन्माननीय केंद्र सरकारकडे सभापती आहे. त्याचबरोबर